मी कधी विचार सुद्धा नव्हता केला की माझ्या प्रवासाच्या पहिल्याच दिवसात मला इतका सुंदर तालुका आणि लोक बघायला मिळणार। कागज के दो पंख लेके उड़ा चला जाए रे जहां नहीं जाना था। तर कशा आहात यवतमाळकर, मी तुमचा आधी प्रवास 16 तालुक्यातील एपिसोड 1 मध्ये आज आम्ही आलो होतो यवतमाळ मधील आर्णी या तालुक्यात। आर्णीला पोहोचताच मला एक अशी गोष्ट माहिती पडली की तिथे एक असा दर्गा आहे जो हिंदू मुस्लिम एकतेचा प्रतीक मानला जातो। तिथे आल्यावर आम्ही या काकांना भेटलो ज्यांच्याकडे काहीच पैशाची कमी नसताना सुद्धा ते 18 वर्षापासून इथे निस्वार्थपणे सेवा देत आहे। बाकीच्यांसारखं मी पण बाबांना एक मन्नत मागितली की माझा हा 16 तालुक्यांचा प्रवास तुमच्या आशीर्वादानेच पूर्ण व्हावा। मी आर्णीतील महादेव मंदिर बघितलं तर कवठा बाजार मध्ये पोहोचतात दादांचे फॉलोअर्स सुद्धा। मी देऊरवाडीला पोहोचताच मला तिथे एक बाबा भेटले ज्यांच्या डब्यामध्ये आंबाडीची भाजी आणि 1 नंबर भाकर होती। ते बोलले की इथल्या देवांना आंबाडीची भाजी आणि भाकर खूप आवडते आणि इकडे या दादाची या गाडीवर पोच पण खूप भारी होती। आर्णीतील काही लोक सांगत होते की पैसे कमवासाठी कोणतंच वय नसते, तर काही लोक अजूनही आपली संस्कृती जपत होते।